2024च्या लोकसभा निवडणुकांचा निकाल जो आहे तो स्पष्ट झालेला आहे। आता राज्यात 2024च्या विधानसभा निवडणुकीचा वेध लागलेला आहे। त्यामुळे देशामध्ये पुन्हा एकदा मोदी सरकारने बाजी मारली असली तरी राज्यात कोण येणार हा प्रश्नचिन्ह आहे आणि त्यासाठी वेगवेगळी कारणं देखील समोर येताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता सोबत जोडले गेलेले आहेत अमित विभूते सर, जे ज्योतिषशास्त्राचे आणि अंकगणित शास्त्राचे अभ्यासक आहेत। सर, 2024च्या सगळ्या निवडणुकीमधलं प्रेडिक्शन अर्थात एक कल जो आहे तो तुम्ही मांडलेला होता आणि तो कल तंतोतंत खरा सुद्धा आला। तुम्ही यापूर्वी देखील अनेक गोष्टींचा भाकीत केलेलं होतं। तुम्ही गणितशास्त्र अभ्यास करता, गणिताचा अभ्यास करत ह्या सगळ्या गोष्टी काही मांडत असतात, ते सत्य परिस्थिती उतरत असते। तुम्ही 2024च्या लोकसभा निवडणुकीचं निकालाचं गणित मांडलं आणि ती सत्य परिस्थिती उतरली। याच्या मागची कारणं काय आणि काय तुम्ही स्टडीज केली की जेणेकरून तुम्हाला हे कल कळाले? काय सगळ्या गोष्टी वेळ ठरवत असतात। वेळ म्हणजे काय तर परिस्थिती। माझी परिस्थिती खराब आहे म्हणजे माझी वेळ खराब आहे असं पण पॅरलली म्हणत असतो, समांतर असतात त्या सगळ्या गोष्टी। तर परिस्थितीचा अभ्यास करणे, ते परिस्थितीचं गणित मांडणे, आता ज्योतिष असेल किंवा पॉलिटिकल ॲनालिस्ट असेल किंवा प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपलं विश्लेषण देत असतात। 2023च्या जानेवारी महिन्यात आपण लिहिलं होतं की 2024च्या लोकसभा इलेक्शनमध्ये जितके पण प्लॅनर्स असणार, जितके पण एक्झिट पोलवाले असणार, ते सगळे फेल होणार आहे, ठीक आहे। आणि त्याच्यामुळे हे जे सरकार आहे ते अल्पमतामध्ये जिंकणार आहे। म्हणजे आज भाजप सरकार अल्पमतामध्ये जिंकलं आहे, त्याच्यामुळे आता ते भाजप सरकार न राहता ते NDA झालं आहे, ठीक आहे। तर या अनुषंगाने आपण बऱ्याच पोस्ट टाकल्या। टाकण्यामागचं कारण कसं आहे की सरकार कोणती आहे, त्यांचे तत्त्व काय आहे आणि त्यांचं उद्दिष्ट काय आहे, याच्या अनुषंगाने राजकीय जी परिस्थिती असते ती स्टेट लेवलला असेल, नॅशनल लेवलला असेल की भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध असेल, तर सत्ता कोणाच्या त्याच्या अनुषंगाने ते ठरत असतं। काही मुद्दे जे भाजप सरकारने विरोध केले त्यांच्या अजेंडावर होते, पण ते आता तसं करता येणं तितकं सोपं नाही राहिलं, कारण गणितं बदलले। त्याच्यामुळे त्या संबंधित जे लोक आहेत त्यांना मिळणारे परिणाम बदलले। त्याच्यामुळे राजकीय परिस्थितीचा परिणाम हा सगळ्याच वर होत असतो। म्हणून आपण एक वॉर्निंग अलर्ट्स म्हणून ग्रुप केला आहे की ज्याच्या अनुषंगाने प्रत्येकाला त्याचा फायदा घेता यावा, मग ते राजकीय पक्ष का असेना किंवा सामान्य वर्ग का असेना। म्हणजे जसं भाजप येणारे जेव्हा कळलं तेव्हा मार्केट एकदम शूट झालं आणि NDA आलं, हे केल्याच्यानंतर मार्केट एकदम डाऊन झालं। एक उदाहरणार्थ सांगितलं, याला काही कोणत्या गोष्टी जोडू नका, पण लोकांना, सामान्य व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतात। कारण सरकार आणि त्यांच्या थिंक टँकनुसार निर्णय घेतले जातात, मग ते कॉर्पोरेटची असेल, डिफेन्सची असेल, पॉलिटिकल असेल, ॲग्रिकल्चर असेल, एज्युकेशन पॉलिसी असेल किंवा वेगवेगळ्या पॉलिसी या त्या गव्हर्नमेंटच्या तत्वानुसार किंवा फेनॉमिनल त्यांचे जे काही गणित असतात किंवा पॉलिसीज असतात त्याच्यानुसार होत असतात। त्याच्यामुळे आपण हे तेव्हाही सांगितलं होतं आणि आदल्या दिवशी मी सांगितलं होतं की भाजपा 220 ते 240च्या पलीकडे जाणार नाही आणि NDA हे 300च्या पलीकडे जाणार नाही, त्याच्या अलीकडेच राहील, आहे की नाही। मग त्याचा माझा तो वेगळा अभ्यास आहे की आपण एक 6 महिने त्याचा अभ्यास केला होता की हे सगळं कोणकोणत्या गोष्टी त्या अभ्यासात खरं तर अंतर्भूत असतात, जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या ज्या काही तुम्ही जे निकालाचे कल वगैरे अगोदर देताय एक वर्षा अगोदर, अर्थात तुम्ही राजकीय पक्षांना हे संपूर्ण अलर्टनेसवरतीच ठेवता की हे निकाल लागणार आहे, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीकडे अवेअरनेस कशा पद्धतीने होईल, तुम्ही हे डिझास्टर मॅनेजमेंट कसं कंट्रोल करता येईल यासाठी काम करा। मग हे जे तुम्ही करताय ह्याच्या पाठची अभ्यासाची तत्व काय, कारण की कोणता अभ्यास करून हे तुम्ही गणित मांडता? याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहे। एक तर ज्योतिष बेस आहेच, पण कसं आहे ना की आधी बालविवाह व्हायचे, मग पत्रिकेत योग नव्हते का, होते ना, पण काय झालं की सरकार आले, त्यांनी नियम लावलेत, एक प्रोटोकॉलमध्ये सिस्टम आणलं, आता योग असून पण ते होत नाही। म्हणून काय मग आपण बघतो की चला या पिरियड पुढचे योग कोणते आहे, ठीक आहे। म्हणून दोन गोष्टी असतात की तुम्हाला आता रिअल टाईम सिच्युएशन जी आहे, जे आताची परिस्थिती आणि ज्योतिषीय कालगणना याचं ते फ्युजन आहे। आता कसं आहे की आपण जेणेकरून, माझं म्हणणं आहे, जसे वडील कमवतील तितकंच कुटुंबाला मिळेल। वडिलांची जी स्थिती आहे, जो मानसन्मान आहे, त्याच्या अनुषंगाने कुटुंबाला मानसन्मान किंवा यश मिळेल। तर हे ज्या राज्यातले आणि भारतातले जे टॉपमोस्ट लीडर्स आहे, जे रूल करतात भारताला, त्याच्या स्थितीनुसार त्यांच्या पक्षाची स्थिती राहणार आहे। मग याच्या अनुषंगाने आपण पाहिले तर ज्या पक्षाचे जे सर्वश्रेष्ठ नेते आहेत, ज्यांना पक्ष आणि देश फॉलो करतो, त्यांच्या पत्रिकांचा आपण अभ्यास करतो आणि त्यांच्या पत्रिकांना घेऊन जी करंट गोचर आहे आणि टेक्निकली आता ज्या घटनाक्रम घडतात आहे भारतात, त्याचा एक चांगला मेळ घालण्याचा प्रयत्न करतो। तर मी जनरली डार्कर साईड जास्त बघतो, कारण चांगल्या परिस्थितीत डॉक्टरकडे जात नाही, रोग असेल, त्रास असेल तरच जातो। तर म्हणून मी हे बघतो की त्रस्त असलेले लोक किती आहेत आणि कोणत्या भागात आहे। आणि जसं
राम मंदिर झालं, त्याच्यामध्ये आपल्या जे पीठाचे अधिपती आहे ना, त्या पीठाचे अधिपती शंकराचार्य नाराज होते. त्याच्यामध्ये बायकांवर हल्ले झाले, तिकडे दुकानं तुटलीत त्या अयोध्येमधले, अशा खूप साऱ्या घटना घडल्यात. त्याच्यानंतर इलेक्ट्रोल बॉन्डची केस आपण लिहिलं होतं की फेब्रुवारीच्या नंतर प्रॉब्लेम होईल, फक्त वाट बघा फेब्रुवारीमध्ये. तर फेब्रुवारीमध्ये इलेक्ट्रोल बॉन्डचा केस आले. कारण पार्टीचा फेस कोण नाही होते, तर सन्माननीय श्री पंतप्रधान मोदीजी. त्यांना आता शनीची अंतर्दशा सुरू झाली आहे, ठीक आहे. त्याच्या अनुषंगाने जी सध्या करंट गोचर आहे, ठीक आहे, ती गोचर पण बदलली आता, ठीक आहे. आणि त्यांच्या अनुषंगाने जी बाकी स्टेट्स आहेत, बाकी स्टेट्सच्या पण पत्रिका असतात, आणि त्या स्टेट्समध्ये ज्या घटना घडतात आहे, तर त्या लोकांना गव्हर्नमेंटच्या पॉलिसी पटत आहे की नाही, त्या लोकांमध्ये तो प्रतिशोध आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्यांच्या पत्रिकेला घेऊन केला जातो, ठीक आहे. तर वेगवेगळे पॅटर्न्स आहे अभ्यास करण्याचे, त्या प्रत्येक राज्य, त्या राज्यातली स्थिती आणि देशांतर्गत ओव्हरऑल स्थिती, पक्षांतर्गत आणि इतर जे पक्ष अलाइड आहेत. एक कुटुंब आनंदी कधी राहतं, जेव्हा कुटुंबातले विरोध जरी असला तरी एक आदर असतो, प्रेम असतं. पण भारतातले जर बऱ्याच लोकांना जर अडचणी निर्माण होणार असेल आणि संस्थात्मक जे राजकारण चालतं ते तर व्यक्तिकेंद्रित होणार असेल, तर संस्था ही मोठी असते, संस्थेचे अनेक लोक जुळतात, पण व्यक्तीशी लिमिटेड लोक जुळलेले असतात, फक्त जे त्यांच्या विचारधारेला फॉलो करतात. पण संस्था ही खूप साऱ्या विचारधारा असलेली फॅमिली असते. पण ती जर कट झाली आणि संस्थेचा जर एकच चेहरा झाला, मग ते राजकारण पूर्ण त्या व्यक्तीच्या अवतीभोवती केंद्रित होतं. मग त्याचा वेळ चांगला असेल तर पक्षासोबत चांगलं होणार, त्याची वेळ खराब असेल तर पक्षासोबत खराब होणार. मग आता नरेंद्र मोदी यांची वेळ खराब होती का? कारण की ज्या पद्धतीने तुम्ही म्हणतात की म्हणजे चेहऱ्यावरती ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती अवलंबलेली असते. बरोबर आहे. सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ खराब होती असं म्हणता नाही येत, पण त्यांच्यासोबत घडणाऱ्या घटना आहे आणि त्यांना आकलन करण्यासाठी लागणारं जे त्यांचं इंटेलिजन्स सिस्टम आहे, तिथे प्रॉब्लेम झाला. अंडरस्टँडिंग ऑफ प्रॉब्लेम. त्यांना काय झालं, प्रचार आणि पक्षासाठी मला खूप काही करायचं आहे आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी बेनिफिट द्यायचा आहे, या नादामध्ये त्यांनी कदाचित त्यांच्या जवळचे जे लोक असेल त्यांनी या गोष्टीसोबत त्यांना म्हणजे अटॅचच करून दिलं नाही की हे पण प्रॉब्लेम आहे. मणिपूरसारखा विषय आहे, पूर्ण नॉर्थ ईस्ट डिस्टर्ब आहे, महाराष्ट्रात घडणाऱ्या घटना आहे, महाराष्ट्र डिस्टर्ब आहे, ठीक आहे. तिथे दिल्लीचं राजकारण पेटलं. ऐन इलेक्शनच्या वेळीमध्ये तुम्ही स्टेट खालवून टाकले, तर सिम्पथी पॉलिटिक्स हा नावाचा भाग पण आहे ना, ठीक आहे. तर एक लक्षात घ्या, मूळ जेव्हा तुमचं लक्ष पाहिजे मी कसा मोठा होईल, आणि ते प्रॉब्लेम हे केले की तुम्ही स्टेट कसे डिस्टर्ब होतील याच्यावर जेव्हा तुम्ही हे केलं, तर लोकांच्या संवेदना तुम्हाला जसं मानणारे लोक आहेत तर इतरांना पण मानणारे लोक आहे ना. त्याच्यामुळे काय झालं की एक डिस्ट्रक्टिव्ह पॉलिटिक्स आणि कन्स्ट्रक्टिव्ह पॉलिटिक्स आहे. आतापर्यंत आपण कन्स्ट्रक्टिव्ह पॉलिटिक्सविषयी बोलत होतो 2019 पर्यंत. आता आपण डिस्ट्रक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये पण गेलो आणि ती कुठेतरी त्यांचं इंटेन्शन चांगलंच आहे. मी म्हणत नाही की मी पक्षावर बोलेल त्यावेळी, कारण कसं की पक्षाला सुद्धा आपली भूमिका घ्यायची आहे. फक्त आपला राज्यात युद्ध लढेल आणि सैनिक मागे राहील असं पण नाही आहे. त्याच्यामुळे आपलं स्टेट लेवलला प्रत्येकाने, मी स्वतः पण वैयक्तिकरित्या किती त्याच्यामध्ये एफर्ट्स देऊ शकतो, ठीक आहे, हा विचार केला पाहिजे. पण काय झालं की त्याच फेजवर आम्ही जिंकून येतो ही भावना कुठेतरी लोकांमध्ये रूढ झाली आणि त्यांनी वैयक्तिक एफर्ट्स घेणं सोडून दिलं लोकांनी. त्याच्यामुळे पण ह्या सगळ्या तुम्ही 2024च्या निवडणुकींच्या अनुषंगाने ही संपूर्ण माहिती तुम्ही देताय, परंतु आता निवडणुकीचा निकाल लागलाय, आता NDA सरकार स्थापन झालं, 400 पारचा जो नरेटिव्ह होता तो आता 240 वरती आलेला आहे आणि चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना घेऊन हे सगळं सरकार त्यांना स्थापन करावं लागलं. राज्यात देखील आता 2024च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक लागणार आहे. प्रत्येक पक्ष आता कंबर कसतोय स्वतःचं ग्राउंड तयार करण्याकरता. काय वाटतं, महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन मोठी बलाढ्य शक्ती लढणार आहे, महायुती कायम राहील, महाविकास आघाडी कायम राहील राज्यात? महाविकास आघाडी कायम राहील. म्हणजे मी बिलकुल असं काही मी कन्फ्यूज नसतो माझ्या स्टेटमेंट्समध्ये. त्याचं कारण आहे, जर महायुतीला यायचं असेल तर आपले गणितं बदलावं लागेल, आपल्या तत्वांवर एकनिष्ठ राहावं लागेल. आता संघ आणि BJPतले प्रॉब्लेम आहे. आज राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी संघावर प्रश्न उचलले जे की आतापर्यंत उचलण्यात आले नव्हते, ठीक आहे. म्हणजे नाव मी काही म्हणत नाही, पण आज लक्षात घ्या की पक्षांतर्गत प्रॉब्लेम सुरू झाले आहे. जे पक्ष तुमच्यात आले होते ते तुम्ही त्यांच्याशी न्याय केल्याने असं त्यांना वाटत आहे, तर पक्षांतर्गत प्रॉब्लेम राहणार आहे हा. कारण प्रत्येकजण सेम एफर्ट टाकत आहे. दिल्लीत काय झालं हा वेगळा विषय आहे, पण ही माझी मायभूमी आहे, तिथे मी मागे नको राहिला ना, आहे की नाही. त्याच्यामुळे असं आहे की प्रत्येकाला वैयक्तिक अस्तित्व पण जपायचं आहे. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये काय झालं, जे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर होतं किंवा जी बॅलन्स होता ते गडबड झालं आता महायुतीमध्ये. जे
वैयक्तिक आणि त्यांच्या मासिकांमध्ये पण आला आता ओपनली, म्हणजे जे आम्ही आधी सांगत होतो की ह्या गोष्टी सांभाळा, जर हे सगळं स्थिर ठेवायचं असेल, हे लिहिलेलं आहे मी स्वतः. पण असं आहे की कसं आहे ना की हे शास्त्रांनी किती पण प्रूव्ह केलं तरी याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप सामान्य आहे. ठीक आहे, पण इतकं प्रिसिजन देऊन पण सामान्य आहे. दुःख हे वाटतं की खूप अभ्यास करावा लागतो. डॉक्टरकडनं ऑपरेशन चुकलं त्याला कोणी म्हणत नाही, वकील केस हारला तरी कोणी म्हणत नाही, पण एका ज्योतिषाचं चुकलं तर सगळे बोट उचलतात. पण त्याला गणित आहे ना, त्यांनी तारकेसकट आम्ही प्रूव्ह केलं आहे ना. मग असं आहे की तुम्ही प्रत्येक अडचणीसाठी वेगवेगळ्या तुम्हाला ज्या प्रकारची अडचण असेल त्या डॉक्टरकडे जाता आहे ना. मग ज्योतिषा काळाचा अभ्यास करतो. तुम्ही आता सांगितलं की जे आता मासिकं लिहितात आहेत त्याचं मी प्रिडिक्शन केलेलं, नुकतंच ऑर्गनायझरच्या संदर्भातच ते तुमचं मत असेल, कारण की ऑर्गनायझरने संपूर्ण या निवडणुकीचं विश्लेषण केलं आणि भाजपचे नेते हवेत कसे होते त्या सगळ्या संदर्भात त्यांनी भाजपलाच आरसा दाखवला. पण त्याचसोबत त्यांनी मासिकात लिहिलं की अजित पवार यांना भाजपने सोबत घेऊन भाजपचा ब्रँड व्हॅल्यू कमी केला. ही तितकीशी खरी गोष्ट आहे की अजितदादांचा बळी जातो त्यात हे वक्तव्य करून? बघा, आपण काय लहानपणी मी गोष्ट ऐकली आहे, एक सडका आंबाला पूर्ण टोपली सडते. ठीक आहे, तुमच्या सोबत कोण आहे, तुमचं वलय काय, याने तुम्हाला सन्मान मिळतो, कारण ते तुमचं संस्कार काय आहे, तुमच्या लोकमान ओळखलं जातं, तुमच्या अवतीभोवती कोण आहे. तुम्ही संघाच्या संस्कारात वाढले, हे आपण लिहिलं आहे. संघाच्या संस्कारात वाढलेलं जो पक्ष आहे तो त्याच्या नीतिमत्तेशी आणि त्याच्या बेसिक तत्वाशी जर खेळणार असेल तो त्या तत्वांशी निगडीत आहे म्हणून त्यांना ॲक्सेप्टन्स होता. पण आज तुम्ही ते सगळे संस्कार तोडले. ज्या लोकांनी घर सोडून प्रचारक म्हणून काम केलं, संघाला मोठं केलं, आज तुम्ही त्याला एक शब्द पण केला नाही, संघ कार्यालयात व्हिजिट नाही आतापर्यंत. ठीक आहे, अरे बापाचा नमस्कार करा, तुम्ही बापाला नमस्कार करायला नाही जाणार यशस्वी झाले तर. ठीक आहे, कसं आहे की लक्षात घ्या, तुम्ही संघाच्या संस्कारांची तडजोड ह्यासाठी करताय की धर्माची स्थापना करायची आहे. कृष्णाने दुर्योधनाला शपथ घेऊन युद्ध नाही लढला, चला युद्ध काय करायचं, तू आमच्या शपथ आहे, चला आपण राज्य करू. त्यांनी दुर्योधनाला संपवलं, भ्रष्टाचाराला संपवलं आणि भ्रष्टाचाराला मदत करणाऱ्याला सैन्याला संपवलं, 18 क्षणी सैन्याला संपवलं, द्रोणाचार्यांना संपवलं. मला भ्रष्टाचारी संपवायचा आणि भ्रष्टाचाराला मदत करणाऱ्याला संपवायचा आहे. ठीक आहे, हे कृष्णाचं भगवद्गीता आहे, ज्याला संघ फॉलो करता. तुम्ही उलटं केलं त्याच्या अगदी. तुम्हाला मानणारे लोक हे तुमच्या तत्वाला, तुमच्या निष्ठेला आणि उद्दिष्टाला मानून चालतात. पण हे एकानंतर एक अशा सगळ्याच्या घटनाक्रम घडत आहे, तो घटनाक्रम वेळेच्या विरुद्ध आहे. तुमचे जे टॉप लिडर्स आहे, दोघांनाही शनीच्या अंतर्दशा सुरू आहे, जे लॉस झाले आहेत त्यांना इलेक्शन, महाराष्ट्र असेल किंवा दिल्ली असेल. ठीक आहे, तर कसं आहे की शनी हा कडे आत्ममंथन करायला लावतो. तो काही वाईट नाही करत, मी काय कोणाच्या वाईट केले, मी ज्योतिष आहे किंवा मी प्लॅनर आहे, ठीक आहे, की मी स्ट्रॅटेजिस्ट आहे, तर मला वाटतं की सगळे लोक आनंदी राहिले पाहिजे है ना. तर एक संतुलन राहायला पाहिजे, पण प्रत्येक संतुलनासाठी एक प्रोटोकॉल आहे, त्या प्रोटोकॉलमध्ये ते संतुलन राहतं. तर तुम्हाला ज्यांच्या भरोश्यावर तुम्ही पुढे आले त्यांच्या तत्वांना तोडून तुम्ही सत्तेमध्ये आले, तर तुम्हाला ही सत्ता कसं ॲक्सेप्ट करेल. आज चंद्रबाबू नायडूंचे जे तत्व आहेत, ज्या मागण्या आहेत, त्याच्या विरोधी एजंडा होता ना भाजपचा, पण तुम्ही त्यांना शपथ घेतलं, तुम्ही ज्याला विरोध केला त्याला शपथ घेता. तर लोकांना कन्फ्युजन येतं ना की आपण यांना का मतं दिलीत, ह्या गोष्टी ह्या फॉलो करत होते म्हणून. बघा, तर्काने तुम्ही काही पण सिद्ध करू शकता, पण ऑन ग्राउंड कागदावर तुम्ही जे कमिट केलं आहे त्याला तुम्ही स्टिक आहे की नाही, हे तुम्ही म्हणजे 2022पासून म्हणत आहे की महायुतीला 2024मध्ये तेवढं काही यश भेटणार नाही आहे. ठीक आहे, त्यांनी आत्ममंथन करावं, काही म्हणजे ज्या काही चुका ते करणार आहे त्या त्यांनी करायला नको. तर ती भाजपची कुंडली तशी आहे. परंतु या राज्यात आता भाजपने 2 मित्रपक्ष सोबत घेतलेले आहेत. एकीकडे एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत स्वतः आणि अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. जसं ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की संघ भगवद्गीतेला फॉलो करतो, परंतु इथं भगवद्गीताच उलटी झाली आहे या सगळ्या राजकारणामध्ये. मग दुसरीकडे अजितदादांच्या गटातील नेते म्हणतात आहेत की कुठेतरी भाजप सगळ्या लोकांकडनं अजित पवारांना कुठेतरी टार्गेट केलं जात आहे. नक्की कोण कोणाला टार्गेट करतं आणि भाजपला ह्या दोघांना घेऊन फायदा असा झाला आहे का? बघा, मला वैयक्तिक असं वाटतं की कोणत्याही पक्षाला असं वाटतं की माझी सत्ता यायला पाहिजे, जेणेकरून माझी जी विचारधारा आहे किंवा मला जे वाटतं की ज्या दृष्टीने माझा क्षेत्राचा विकास झाला पाहिजे त्याच्यामध्ये अडचणी यायला नको. ठीक आहे, त्याच्यामुळे अजितदादांना घेताना भाजपने चूक तशी केली असं मला वाटत नाही. त्यांना असं वाटलं की आपण ह्या सगळ्या नीट करू, पण वेळ इतका कमी असतो ना या सगळ्या गोष्टींना की तितक्या वेळात ते बदल घडवता येत नाही, माणूस बदलता येत नाही. तुमचा इतिहास तुमची पाठ कधीच सोडणार नाही. ठीक आहे, कुठेतरी तो इतिहास बाहेर निघेल, 10 वर्षांनी 15 वर्षांनी का होईना तो इतिहास बाहेर निघेल. म्हणून कसं असतं ना की पॉझिटिव्ह अट्रॅक्शन असलं पाहिजे, डिस्ट्रक्टिव्ह अट्रॅक्शन नको. तुमचे तत्व वेगळे, हे तत्व वेगळे. ज्यांनी मार खाल्ला आहे, जे लढले आहेत एखाद्याच्या विरोधात इतके वर्ष, वारंवार तुम्ही त्यांच्याशी ॲडजस्टमेंट करायला लावताय, हे शक्य होत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे व्यक्तिशः कोणी वाईट नाही आहे,
पण प्रत्येकाची एक विचारधारा आहे. पण दोन विभिन्न विचारधारेचे परस्पर विरोधी विचारधारेचे लोक एकत्र आले. तुम्हीच म्हटलं होतं की आमचं या पक्षाशी जुळू शकत नाही, त्या क्लिप चालल्या, पण तुम्ही जुळून घेतलं. ठीक आहे. तर कसं आहे की ज्योतिष हे मी म्हटलं ना की तुमचं बिहेवियर काय आहे आज या टाईम फ्रेममध्ये, तुम्ही जे रोवणार आहेत त्यातलंच झाड मोठं होणार. एक फांदी तोडली की अजून 10 फांद्या निघणार आहे. ठीक आहे. तर हे जे टाईम फ्रेम आहे ना, तुम्ही जे जे रोवत जाता त्याला ते नरिश करत जातं. आता 2024च्या विधानसभेचं निवडणूक लवकरच येणार आहे आणि त्याकरता सगळेच जण आता मैदान कसायला सुरुवात झाली आहे. तुम्ही जसं म्हटलं महाविकास आघाडी ही एकत्रित लढेल, परंतु महायुतीवरती अनिश्चितता आहे. मग या सगळ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला बाजी कोण, सरशी कोण मारेल असं वाटतं? बघा कसं आहे ना की भारतामध्ये जेव्हा भारत पारतंत्र्यात होतात तेव्हा ही जात ती जात तो आपला परका नव्हता, कारण सगळेच जण एकच संकटात होते आहे ना, म्हणजे पारतंत्र्यात. त्या काय ना, जेव्हा परिस्थिती विपरीत असते, संकटात असतो, ते सगळे तेव्हा लोक एकत्र असतात. आता महाविकास आघाडीच्या दृष्टीने असं आहे की ते आता एकत्र नाही राहिले तर त्यांना अडचण येऊ शकते. दुसरी गोष्ट आहे महायुती. महायुतीमध्ये ऑलरेडी जे छोटे पक्ष आहे त्यांना कुठेतरी डावलण्यात येतं अशी त्यांची भावना आहे. त्याच्यामुळे आता कसं आहे ते सुखात असतात, ते केंद्रामध्ये त्यांचंच सरकार आहे, त्याच्यामुळे एक फ्री हँड आहे. ठीक आहे. भले स्टेटमध्ये थोडे प्रॉब्लेम झाले असेल, पण आता हे मानसिक भावनिकदृष्ट्या विभक्त व्हायला लागले. आपल्या अस्तित्वाची फाईट आहे नाही, आहे की नाही, आणि आपल्याशी होणारा अन्यायाची भावना आहे. तर लक्षात घ्या की जो होरा आहे, वेळेचा होरा आहे ना, होरा हे म्हणतो आहे की जर तुम्ही आधी न्यायाने वागले असेल, ठीक आहे, कारण शनी आता त्याचा स्वराशीत आहे, तो आता न्याय देईल सगळ्यांना. क्रोधी नाम संवत्सर सुरू आहे सर्व विश्वभरात. आपण 3rd वर्ल्ड वॉर यासाठी सांगितलं होतं की या पिरियडमध्ये ॲग्रिवेट होईल म्हणून, तारकेसकट, आणि कोण त्याच्यामध्ये रोल प्ले करणार आहे. ह्याच्यामध्ये ज्याचं चुकणार आहे त्याला त्याचे फलितं भेटणार आहे. ज्यांनी आपल्या तत्वाशी तडजोड केली त्याला त्याच्यानुसार त्याचे फलितं भेटणार आहेत. त्याच्यामुळे शनी एकदम क्लिअर आहे आणि गुरु कडक असतो, आपल्या विद्यार्थ्यांना तो शिकवतो. तर गुरुचं शिकवणं आणि शनीची शिक्षा हे त्याच्या कर्मानुसार त्याला भेटणार आहे. शनीची शिक्षा कोणाला भेटणार? पण कारण की तुम्ही सांगितलं की शनीची शिक्षा ही आत्ममंथन करायला लावते, आपण चुकलो कुठे. जिथे तत्वाशी तडजोड झाली, ठीक आहे, एका वैयक्तिक स्वार्थासाठी, तिथं शनी तुम्हाला त्रास देणार. हा भाजपला शनी नडणार आहे का पुढे? नडलेलंच आहे. काय नाही झालं. हिंडनबर्ग रिपोर्ट आलं, नाव कोणाचं आलं? केंद्र सरकारचं नाव आलं. मणिपूर आलं, कोणाचं नाव आलं? सरकारचं नाव आलं. कितीतरी अशा घटना आहे की जे डॅमेज कंट्रोल करावं लागलं. मग हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी दुसऱ्या स्टेटमध्ये प्रॉब्लेम झाले. ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्या की जर तुम्ही ओव्हरऑल जर होरा पाहिला तो होऱ्यामध्ये हे लक्षात येईल तुम्हाला की कंटिन्युअस अशा घटनाक्रम होत आहे की जिथे थोडा सरकारला, जी करंट सरकार आहे तिला त्रास सहन करावा लागत आहे. ठीक आहे. म्हणजे खरं पाहिलं तर महाराष्ट्राला खूप चांगला मुख्यमंत्री मिळाले होते, श्री देवेंद्रजी फडणवीस, म्हणजे एकदम अभ्यासू, हुशार. पण आता खूप काही मला माहीत नाही, पण महाराष्ट्राला खूप चांगला नेता मिळालेला असताना सुद्धा महाराष्ट्रासोबत हे होणं, ठीक आहे, तर कुठेतरी म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आताचे पण जे मुख्यमंत्री आहेत ते चांगले परफॉर्म करतात, पण कुठेतरी केंद्र सरकार आणि त्यांचा होरा आणि महाराष्ट्राचा होरा हा चांगला सुरू नाही आहे. त्याच्यामुळे हा करंट सरकारसाठी तितकाच चांगला नाही आहे. त्याच्यामुळे आपण आधी पण टाकलं, म्हणजे आपले तर इतिहास आहे की 18मध्ये टाकलं होतं की शिवसेना ही NCP सोबत 19मध्ये सरकार फॉर्म करणार. अजित पवारांनी शपथ गेली तरी म्हटलं 2 दिवस थांबा, महाराष्ट्रात NCP शिवसेना सरकार फॉर्म करेल, आणि ऑनलाईन आहे. ठीक आहे. मग आपण टाकलं जून महिन्यात आदल्या वर्षी की एका वर्षाने महाविकास आघाडी जाणार. जून महिन्यात टाकलं, 1 जूनला टाकलं, 22 जूनला नेक्स्ट इयरमध्ये एक्झॅक्टली महाविकास आघाडी गेली, महायुती आली, तर फेब्रुवारीत टाकलं. ठीक आहे. आणि आता आपण असं टाकलं होतं 2023लाच की जे भाजप आहेत किंवा जे रुलिंग गव्हर्नमेंट आहे त्याला तेवढंसं काही यश भेटणार नाही जितकं ते अपेक्षा करत आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे आता हा होरा कंटिन्यू आहे. तुम्ही आता एक बोलता बोलला की देवेंद्र फडणवीस हे एक राज्याला लाभलेलं एक हुशार व्यक्तिमत्व असलेलं मुख्यमंत्री होते. खरं तर देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ बघितला 2014 ते 19चा, ते निष्कलंक मुख्यमंत्री म्हणून सलग 5 वर्ष काम करणारे दुसरे मुख्यमंत्री म्हणून राहिलेले होते. आणि त्यानंतर 2019च्या नंतरचा कालखंड पाहिला तर पक्ष तोडाफोडीचं सगळं राजकारण या सगळ्या आपल्या राज्याने आपल्याला आपण पाहिलेलं आहे. खरं तर देवेंद्र फडणवीस ह्यांचा हा निर्णय होता का, हा सगळा करण्याचा निर्णय होता की त्यांना कुणीतरी सांगितलं म्हणून ह्या सगळ्या पक्ष फोडाफोडीच्या घटना होत होत्या? ह्या सगळ्या संदर्भात आपला काय संपूर्ण अंदाज? कसं आहे ना, आपण वातावरण बदलले की कपडे बदलतो. हिवाळा आला की उलन कपडे घालतो, उन्हाळा आले की सुती कपडे घालतो. वातावरण काय निर्मिती झाली. कसं आहे ना, वैयक्तिक त्याची क्षमता जरी असेल पण तो
एक व्यक्ती हा फॅमिली, समाज, नोकरी करतो ह्या सगळ्या व्यक्तींनी घरलेला असतो. त्याच्यामुळे त्याला एखादा निर्णय वाटतही असेल की अयोग्य आहे, पण जर वातावरण तसं झालं असेल तर त्याला ते करणं भाग पडतं. तुमची इच्छा किती चांगली असेल की मला जॅकेट घालायचं हे आवडतं, पण उन्हाळ्यात नाही घालू शकत. तुमच्या इच्छेला, क्षमतेला काही स्कोप नसतो जेव्हा वातावरण बदललेलं असतं. तुम्हाला ऐकावं तेच लागतं. तुम्ही ज्या इकोसिस्टममध्ये राहता, ही इकोसिस्टम तुम्हाला डेव्हलप होतं. ज्योतिष ही इकोसिस्टमच ठरवत असतो. ही आता कोणती इकोसिस्टम येत आहे, तुमचे विचार कसे होणार आहे, तुम्ही वागणार कसे आहे. तर सगळ्यात मी हे म्हणत नाही की 100% ज्योतिषावर अवलंबून आहे. काही गोष्टी हे तात्कालिक आपल्या कर्मातनं पण घडत असतात, वातावरणातनं पण घडत असतात, पण काही ना काही अंश त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा असतो. बिकॉज वी रिलेटेड टू सम फॅमिली. त्या फॅमिलीत कोणी एखादा जर गडबड झाला तर फॅमिली डिस्टर्ब होते. 9 ग्रहांची फॅमिली आहे, त्यात एखादा गडबड झाला तर तुमच्यावरही त्याचा परिणाम असतो. त्याच्यामुळे मी असं कोणावर ब्लेम करणार नाही, पण मी असं म्हणलं त्यांचं वातावरण बदलायला लागलं. त्यांच्या विपरीत वातावरण, म्हणजे त्यांनी इच्छा जरी नसेल पण ते का वातावरण जसं असेल तसं राहावं लागतं. त्याच्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही जे पक्ष आहेत, यांचे पक्ष सरकारमध्ये आहेत. या दोघांचं भविष्य काय वाटतं? हे ह्या सगळ्या विधानसभेच्या निवडणुकीत टिकतील की सपशेल फेल होतील? काय बघा, सपशेल फेल कोणीच नाही होत. मला असं म्हणतं जितके प्रत्येक कष्ट करणाऱ्याला फळ मिळतात. म्हणजे एखाद्या चोराने जर एकदम चांगल्या पद्धतीने चोरी केली ना तर तो कधी पकडला पण जात नाही, पण जो पकडला जातो चोर. म्हणजे तुम्ही चोरी करताना तुम्ही किती हुशार बुद्धी वापरता, किती धाडस दाखवता, त्याची तयारी किती करता आणि अभ्यास किती करता याच्यावर आहे. तसंच एक साधू संताचं पण आहे. 12-12 वर्ष तपस्या तो साधू करतो, किंवा एखाद्या क्षेत्रात एखादा माणूस वर्षानुवर्ष तपस्या करतो. त्याला त्याचं, जसं आपण म्हणलं सावित्रीबाई फुले आणि फुलेंचा जर इतिहास वाचला तर त्यांना समाजाच्या विरोधात जाऊन सगळं सहन करून पण आज त्यांचं नाव झालं की यांनी हे सगळं केलं. तो तात्कालिक परिस्थिती थोडी विपरीत असते. तर या सगळ्यामध्ये जर म्हटलं तर जी महायुती आहे, असं नाही की मी कोणाला फेल म्हणेल की मी स्वतःकडे हे नाही, परमेश्वर आणि प्रकृती ठरवते आणि तुमचं वागणं ठरवतं की तुमच्यासोबत काय होणार आहे. मी आजच पोस्ट टाकली आहे, अजूनही जर आता स्वल्पविराम मिळाला आहे, अजून नाही सुधारले तर पूर्ण विराम मिळेल. ब्रॅकेटमध्ये महायुती टाकला आहे. तुमचं संतुलन जितकं चांगलं असेल लोकांसोबतचं, तुम्ही कमिट करताना तर आधी विचार करा की आम्ही काय कमिट करतो आहे, नंतर मॅनेज करून घेऊ. या भूमिकेत झाली तर परिस्थिती बदलली, युती बदलल्या, आकडे बदलले, ते कधी कधी कठीण होतं. ठीक आहे, तुम्ही तात्कालिक परिस्थिती सांभाळायला काहीतरी गोष्ट करता, पण सगळे आपलेच आहे या भूमिकेतनं चाला. कोणालाही वैयक्तिक टार्गेट करू नका. तुमचं इंटेन्शन शुद्ध ठेवा. जे बोलताय ते होऊ शकतं का हे बघा, कारण लोक तुमच्याकडे पाहून अटॅच असतात भावनिकदृष्ट्या, पण ते नाही झालं तर खूप दुखावतात ते. त्याच्यामुळे असं आहे की मी असं म्हणणार नाही, ते चांगले मेहनत घेतील, चांगलं काम करतील. ज्योतिष काय हे सांगतो की तुम्ही चुकता कुठं आहे, त्यातनं तुम्ही काय केलं पाहिजे आहे की नाही. ते जर तुम्ही चुका सुधारवल्या किंवा ज्या कमतरता राहिल्या कामात त्या तुम्ही नीट केल्या तर नक्कीच ते यशस्वी होतील. पण आता सध्या वेळ महाविकास आघाडीसोबत आहे. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक अमित विभुते. महाविकास आघाडीला यंदाचं विधानसभेचं वातावरण जे आहे ते पोषक आहे, परंतु सध्या आता महायुतीला स्वल्पविराम लागला आहे. परंतु त्यांनी अधिक जर काम केलं नाही तर त्यांना पूर्णविरामसुद्धा लागेल, असं जे सूचक विधान जे आहे ते अमित विभुते यांनी आपल्याशी बोलताना केलं आहे. व्हिडिओ रोशनसह अक्षय मंगंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.